उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास भीषण अपघातात निधन झाले. तांत्रिक बिघाडामुळे लँडिंग करताना विमान जमिनीवर आदळले. भीषण स्फोट झाला. दुर्घटना इतकी भीषण होती की अजित पवारचं विमानातील सर्वांचा जागीच मृत्यू झाला. अजित पवार त्यांच्या मनगटावर घड्याळाने पटवण्यात आली. 29 जानेवारी रोजी बारामतीत विद्याप्रतिष्ठान कॉलेजच्या प्रांगणामध्ये त्यांच्या पार्थिवावर शासकीय इमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोकांनी गर्दी. अजित पवारांचा अपघात. मुंबई विमानतळावर नेमकं काय घडलं? अमोल मिटकरीच्या मागणीने खळबळ. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर मागणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक मोठी मागणी केली. DGCAने ब्लॅक बॉक्सची सत्यपडताळणी अहवाल येण्याअगोदर आदरणीय अजितदादांचे दिनांक 28 जानेवारी रोजी 2026 रोजी मुंबई विमानतळ मुख्य प्रवेशद्वारापासून विमानात बसेपर्यंत सर्व व्हिडिओ शूटिंग CCTV फुटेज अधिकृतरित्या तात्काळ प्रसिद्ध करावे अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली. मिटकरी यांनी या संदर्भात सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर केली. अजित पवार यांचा घातपात झाल्याचा संशय अमोल मिटकरी वारंवार व्यक्त करत आहे. अमोल मिटकरी हे अजित पवार यांचे जवळचे व्यक्ती मानले जातात. अपघाताची CBI चौकशी करण्याची मागणी केली.